हॅलो नमस्कार। तर आज आपण मच्छी फ्राय कशी करायची ते सांगते तुम्हाला। तर एकदम शॉर्टकटमध्येच आहे, जास्त काही धावपळ नाही, एकदम सिंपल अशी आणि टिम्पल अशी दाखवते। तर हे आणले पापलेट आणि एक साईडला हे मुशी। पहिले आपण पापलेट फ्राय करूयात, कसे करायचे ते मी सांगते। एकदम सिंपल आहे, आपल्याकडे ह्या वस्तू तर अवेलेबल असतात, काही गडबडीमध्ये मग चाललं आहे माझं प्रोसेस। तर बघा, पहिले सर्वप्रथम आपण लिंबू पिळून घ्यायचं। तर आता मी लिंबू पिळले। लिंबू पिळून झाल्याच्या नंतर मसाले टाकायचे, जे की आपल्याकडे मच्छी फ्राय मसाला असेल किंवा लाल तिखट असेल ते, हळद वगैरे इत्यादी मसाले आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि पुन्हा लिंबू पिळून घ्यायचं आहे। मला थोडंसं मसाला कमी वाटलं म्हणून मी पुन्हा टाकलं, कारण आमच्या इथे तिखट थोडं जास्त लागतो। आणि मग नंतर मीठ टाकते आणि मग हे एकजीव करायचे, मिक्स करायचे हाताने। हे पहा, अशा प्रकारे कोणती मच्छी असली ना तर मध्ये असे कापायचे चाकूने, म्हणजे काय मसाले आपलं त्याच्यामध्ये व्यवस्थित जातात आणि छान सुद्धा लागतात खायला। तर आता एक प्रोसेस झालेली आहे आपली, आपण ह्याला बाजूला करून ठेवूयात आणि आता मुशी घेऊयात। आता माझ्या घाई गडबडीच्या कामामुळे बघा, माझी एक तर लहान लेकरू आहे, त्याच्यामुळे मला जास्त ह्या मुशीचे सालटे आहेत ना, जे छिलके असतात ते काढली जातात आणि ॲक्च्युली मला जमलं नाही घाई गडबडीमध्ये, तर मी असंच फ्राय करणार आहे, अशासुद्धा छान लागतात। तर हे सालट्या का करायचं, कारण त्याला कारण असं की मच्छी फ्राय केल्यानंतर छान लागते। तर आता मी बघते आज ट्राय करून कशी होते ते, मी पहिल्या काढल्या नाही आहे। तर बघा, जसं मी ते फ्राय केलं आहे तसंच त्याच प्रकारे ही सुद्धा करते। लिंबू पहिलं पिळून घेतलं, नंतर मसाले टाकते। लाल तिखट जे आहे ते, माझ्याकडे मच्छीचे मसाला नव्हता अवेलेबल, त्याच्यामुळे मी जे होतं त्याच्यामध्येच निपटून टाकते। तर मसाले 2-3 चमचे टाकले, हळद, पुन्हा लिंबू टाकायचे, कारण त्याला चांगलं पाणी सुटायला पाहिजे, त्याच्यासाठी लिंबू डबल पिळलं जाते। आणि मीठ चवीप्रमाणे। तर ह्याला सुद्धा मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर चला आता तवा ठेवूयात आपण गरम करायला, फ्राय करायला।